नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला एका सबस्क्रायबरकडून खूप छान कमेंट मिळाली. त्यांनी विचारलं होतं, अशी एखादी टी टाईम स्नॅक रेसिपी सांगा जी महिनाभर टिकेल आणि ज्यामध्ये मैदा वापरलेला नसेल. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक खास रेसिपी. मूगडाळीची कुरकुरीत, चविष्ट आणि महिनाभर टिकणारी मठरी, आणि तीही मैदा न वापरता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी तर आहेच, आणि एकदा बनवली की ती टी टाईमला दररोज खायला तयार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. मूगडाळीची मठरी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप मूगडाळ अशी 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती. आता ही मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेते. हे पहा, अगदी थोडंसं पाणी घालून मी अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. आता मठरीचं पीठ मळून घेऊया. एका भांड्यात मी मूगडाळीची ही पेस्ट काढून घेतली आहे. आता त्यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे. फ्लेवरसाठी 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची. आता यामध्ये थोडे मसाले घालायचे आहेत. अर्धा टेबलस्पून बडीशेप पावडर, अर्धा टेबलस्पून धणा पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर, 1.5 टेबलस्पून सफेद तीळ, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि थोडासा ओवा. हे सर्व आता या मिश्रणात मिक्स करायचे. त्याचबरोबर तिखटासाठी मिरचीची पेस्ट घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट घाला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये मठरी खुसखुशीत बनण्यासाठी 3 टेबलस्पून तूप घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि या मिश्रणात हे मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथे मी 2 ते 2.5 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे. यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. जास्त नरमही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी पीठ असं छान मळून घेतलेलं आहे. आणि आता मी हे 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवते. 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी इथे हा साठा बनवलेला आहे. थोड्याशा तेलात गव्हाचं पीठ मिक्स करून हा असा साठा बनवायचा आहे. आता मठरी लाटायला घेऊया. मठरीसाठी आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपल्याला पोळी लाटायची. हे पहा, मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला साठा पसरवायचा आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे साठा पसरवून करायचा नसेल तर डायरेक्ट कट करून तुम्ही ह्याच्या शंकरपाळ्या देखील करू शकता. हा मी व्यवस्थित पसरून घेतलेला आहे. आता एका बाजूने असं फोल्ड करत आपल्याला हे असं रोल करून घ्यायचे. हे पहा, असं मी रोल करून घेतलंय. आता याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत. सुरीने ह्याला कट करायचं आहे. असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे. जास्त पातळ लाटायचं नाहीये, एवढा थिकनेस त्याचा असायला पाहिजे. आता मी सर्व लाटून घेते आणि मग आपण हे तळून घेऊया. हे पहा, सर्व मठऱ्या अशा आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता याला फ्राय करून घेऊया. हे पहा, तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक मठरी सोडून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही एअर फ्राय देखील करू शकता किंवा बेक देखील करू शकता. लो टू मीडियम फ्लेमवर ह्या व्यवस्थित आता आपण तळून घेऊया. हे पहा, आपल्या सर्व मठऱ्या अशा ह्या गोल्डन छान फ्राय करून झालेल्या आहेत. मी आता ह्या काढून घेते. बघा किती छान ह्याला लेयर्स आलेले आहेत. या प्रकारेच आता सर्व मठऱ्या मी तळून घेते. अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत महिनाभर टिकणाऱ्या, जराही मैदा न वापरता बनवलेल्या मूगडाळीच्या मठऱ्या. हे पहा, मी आता तुम्हाला एक तळून दाखवते. याला किती छान लेयर्स आले तुम्ही बघू शकता. आणि किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे मठरी. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील कळवा. आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.